नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे पोले सर नांदेडवाले। बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओची वाट बघू लागल्या, पण ती वेळ आता संपली। आता तुमच्या अभ्यासाची तयारी ठीक आहे करून घेण्याची जबाबदारी माझी आहे का नाही। मग आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्या कॉमर्सच्या ठीक आहे कॉमर्सच्या जे काही समजा आपले अर्थशास्त्र विषय असेल, ओसी विषय असेल, अकाउंट विषय असेल, एसपी विषय असेल, या विषयाच्या तयारीसाठी पोले सर नांदेडवाले या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला किंवा हे चॅनल जे आहे तुमच्या मदतीसाठी उपलब्ध आहे। तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। मग आता बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो अकाउंट या विषयाचं तिसरं प्रकरण आपल्याला सुरू करायचं। अकाउंट विषयाचं किती प्रकरण सुरू करायचे? तिसरं प्रकरण सुरू करायचे। भागीदारीची पुनर्रचना। भागीदारीची पुनर्रचना या प्रकरणामध्ये भागीदाराचा प्रवेश, भागीदारीची पुनर्रचना या प्रकरणामध्ये भागीदाराचा प्रवेश हे प्रकरण आज आपल्याला पाहायचंय। मग या प्रकरणामध्ये भागीदाराचा प्रवेश कशाला म्हणायचं ठीक आहे, नेमका भागीदारीच्या पुनर्रचनेचे मार्ग कोणते कोणते, सॉरी ह्याच्या प्रवेशाच्या अगोदर भागीदारीच्या पुनर्रचनेचे मार्ग कोणते कोणते आहेत याचा आपल्या थोडक्यामध्ये आढावा घ्यायचा आहे। नेमकं भागीदाराचा प्रवेश असेल, भागीदाराची निवृत्ती असेल, भागीदाराचा मृत्यू असेल, हे वेगवेगळे भागीदारीच्या पुनर्रचनेचे प्रकार आहेत, वेगवेगळे मार्ग आहेत। त्यापैकी आपल्याला आज बघायचा आहे भागीदाराचा प्रवेश। ओके, नेमकं भागीदाराचा प्रवेश काय आहे, काय भानगड आहे, त्याचबरोबर भागीदाराच्या प्रवेशामध्ये नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण कसं काढतात या संदर्भात देखील आज आपल्याला काय करायचे आहे, चर्चा करायची आहे। तर मग आपण वेळ न लावता सुरू करूया। भागीदाराचा प्रवेश। आता भागीदाराचा प्रवेश हे जे प्रकरण आहे विद्यार्थी मित्रांनो, भागीदाराचा प्रवेश हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा, एक मिनिट तर सगळ्यात महत्त्वाचं भागीदारीची पुनर्रचना। पुनर्रचनेमध्ये भागीदाराचा प्रवेश। ओके, नेमका आता भागीदाराचा प्रवेश काय भानगड आहे, काय नाही, ऍडमिशन ऑफ पार्टनर। ओके, ऍडमिशन ऑफ पार्टनर या प्रकरणामध्ये नेमकं आपल्याला काय काय अभ्यासायचे की पुनर्रचनेचे विविध प्रकार असतील। ओके, ते आता वेगवेगळ्या प्रकारामध्ये येऊन जाते, समजा त्याची काही अडचण नाही। तत्पूर्वी भागीदारीची पुनर्रचना नेमकं काय भानगड आहे हे थोडक्यामध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करूता। ओके, या ठिकाणी बघा, भागीदाराच्या संबंधामधील बदल म्हणजे भागीदारीची काय होय, पुनर्रचना होय। भागीदारीची पुनर्रचना यामधलं भागीदाराचा प्रवेश। बऱ्याच विद्यार्थ्यांना काळजी पडली असेल की सर या अगोदरचे दोन प्रकरण आहेत की त्यांचं कसं, तर विद्यार्थी मित्रांनो त्या प्रकरणांचे व्हिडिओ युट्यूबवर आपले अपलोड आहेत आणि जर काही प्रकरण म्हणजे त्या प्रकरणामधले काही गणित राहिले असतील अपलोड करायचे, ते देखील अपलोड करतो। ओके, त्याची काळजी करू नका। तुमच्या ज्या अडचणी असतील का नाही त्या अडचणी आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कळवा, जेणेकरून मला तुम्हाला त्यावर रिप्लाय देता येतील। काय करा, तुमच्या अडचणी काय आहेत मला समजतील। ओके, तर बघा, भागीदारांच्या संबंधामधील बदल म्हणजे भागीदारीची काय होय, पुनर्रचना होय। तर भागीदारांमध्ये झालेल्या नवीन करारामुळे आता भागीदारीची पुनर्रचना काय होते, वेगवेगळे कारण आहेत। मग भागीदारांमध्ये झालेल्या नवीन करारामुळे भागीदारांच्या आपापसातील संबंधामध्ये काय होतो, बदल होतो। तसेच भागीदारीच्या नफा तोटा वाटपाच्या प्रमाणात पण काय होतो, बदल होतो। आता नेमकं काय काय बदल होतो, कशा प्रकारे होतो या संदर्भात आपल्याला आढावा घ्यायचा आहे। तर या ठिकाणी बघा, भागीदारीच्या पुनर्रचनेचे मार्ग, थोडक्यामध्ये आपण पेन थोडीशी चेंज करतोय का नाही, कलर चेंज करूता। तर भागीदारीच्या पुनर्रचनेचे विविध प्रकार। आता विविध प्रकार यामध्ये पहिलं सांगितलं बघा की विद्यमान भागीदारांच्या नफा तोटा वाटपाच्या प्रमाणामध्ये बदल। आता विद्यमान भागीदार जे भागीदारी संस्थेमधले जुने भागीदार आहेत, ओके, भागीदारी संस्थेच्या व्यवसायामध्ये उपलब्ध आहेत, ओके, हयात आहेत, असे भागीदार काय करतात की विद्यमान भागीदारांच्या नफा तोटा वाटपाच्या प्रमाणामध्ये बदल करण्याचा निर्णय घेऊ शकतात। म्हणजे एखाद्या भागीदाराला वाटलं की बाबा आपला हिस्सा दुसऱ्या भागीदाराला विकावा, दुसऱ्या भागीदाराला द्यावा, म्हणजे एखादा भागीदार
दुसऱ्या भागीदाराचा नफ्यातील हिस्सा काय करू शकतो, खरेदी करू शकतो. एखाद्याला कंटाळा आला की आता नको, मग आपला हिस्सा आपण काय करायचा, दुसऱ्या भागीदाराला देऊन टाकायचा. मग दुसरा भागीदार तो हिस्सा काय करू शकतो, खरेदी करू शकतो. जर समजा असा एक भागीदार दुसऱ्या भागीदाराचा हिस्सा खरेदी करत असेल तर त्यांच्या संबंधामध्ये बदल होतात. मग त्यावेळेस भागीदारीचा करार रद्द करून नवीन करार करावा लागतो. यामुळे भागीदारीची काय केली जाते, पुनर्रचना केली जाते. त्यानंतर दुसरा मार्ग आहे भागीदाराचा प्रवेश, ऍडमिशन ऑफ अ पार्टनर. जर समजा नवीन भागीदाराला भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश द्यायचा आहे. आता नवीन भागीदाराला प्रवेश द्यायचा आहे म्हणजे साहजिकच आहे, जेव्हा एखादा नवीन भागीदार भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश घेतो तेव्हा रिकाम्या हाताने येत नाही, काहीतरी आणावं लागते. त्याच्यामुळे त्यानं काय आणणार, भांडवल आणणार, त्याचबरोबर ख्यातीमधला हिस्सा आणणार. मग हे नवीन भागीदार समजा जेव्हा भांडवल आणते, ख्याती आणते, तेव्हा जुने भागीदार आपल्या हिश्श्यातून नवीन भागीदाराला काही रक्कम देतात, नवीन भागीदाराला काही हिस्सा देतात. म्हणजे जेव्हा जुने भागीदार नवीन भागीदाराला काही हिस्सा देतात याचा अर्थ त्याचा त्याग करतात, त्याचं समर्पण करतात, त्याला काय म्हणतात, त्यागाचं प्रमाण म्हणतात. एकंदरीत जर जुन्या भागीदारांनी आपल्या हिश्श्यामधला हिस्सा नवीन भागीदाराला दिला याचा अर्थ त्याला काय म्हणायचं, त्याग केला म्हणायचं, जे की त्यागाचं प्रमाण पुढे आपल्याला अभ्यासायचे. ओके. पण नवीन भागीदाराला प्रवेश का मिळतो, जर व्यवसायाला भांडवल कमी पडत असेल, व्यवसायामध्ये कौशल्य कमी पडत असेल, एखाद्या भागीदार समजा आहेत पण त्यांना काही टेक्निकल कामं जमत नाहीत, अशा वेगवेगळ्या कारणामुळे नवीन भागीदाराला भागीदारी संस्थेमध्ये काय केला जातो, प्रवेश दिला जातो. त्यानंतर पुढचा मार्ग आहे बघा, भागीदाराची निवृत्ती, रिटायरमेंट ऑफ पार्टनर. जेव्हा एखादा भागीदार भागीदारी संस्थेमधून रिटायर होतो, निवृत्त होतो, निवृत्त होण्याचे वेगवेगळे कारण आहेत. त्याचं वय झालं असेल, भागीदारी संस्थेमध्ये पुन्हा पुन्हा तोटा होत असेल, त्याचं इतर भागीदारासोबत जमत नसेल, त्याला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, अशी वेगवेगळी कारण असू शकतात. म्हणून भागीदार व्यवसायातून काय होतो, निवृत्त होतो. निवृत्त झाल्यावर त्याचा नफ्यातील हिस्सा असेल, भांडवल असेल, निधीमधील हिस्सा असेल, ख्यातीमधला हिस्सा असेल. ओके. हे जुने भागीदार लाभाच्या प्रमाणात हे काय करतात, त्या निवृत्त भागीदाराला देतात. त्यामुळे जे भागीदार व्यवसायात उरणार आहेत त्यांच्या लाभामध्ये काय होते, वाढ होते, ती भागीदार गेल्यामुळं. त्याच्यामुळं त्यांचा नफा तोटा वाटपाचं प्रमाण बदलते आणि बदलल्यामुळं भागीदारीची काय करावी लागते, पुनर्रचना करावी लागते. पुढे आहे भागीदाराचा मृत्यू, डेथ ऑफ अ पार्टनर. डेथ ऑफ अ पार्टनर, जर एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाला तर त्या मृत भागीदाराचे सगळे कायदेशीर अधिकार त्याच्या वारसाला, ज्याला की आपण वासरू म्हणतो आहे का नाही, त्या वारसाला काय होतात, प्राप्त होतात. मग तसंच मृत भागीदार, एखादा भागीदार मेल्याच्या नंतर, खपल्याच्या नंतर, टपकल्याच्या नंतर त्याचे अधिकार त्याच्या कायदेशीर वारसास दिले जातात. म्हणजे व्यवसायातला जो हिस्सा असेल, व्यवसायातला जो नफा असेल, बरोबर आहे, जे काही त्याला सुविधा द्यायच्या व्यवसायामधल्या त्या वारसाला प्राप्त होत असतात. ओके. त्याच्यामुळे त्यांना जुना करार रद्द करावा लागतो आणि नवीन भागीदाराला प्रवेश द्यावा लागतो. थोडक्यामध्ये तुम्हाला दिसत नसेल तर आपण थोडस याला झूम करूया, जेणेकरून तुम्हाला काय होईल, क्लिअर दिसू लागेल, आहे का नाही. नाही तर मी इकडे शिकवायला सुरू करायला तुम्हाला दिसायचं नाही, दुसरा ताप. बघा, भागीदाराचा प्रवेश. आता भागीदाराचा प्रवेश यात वेगवेगळे मार्ग आहेत. विद्यमान भागीदारांच्या नफा तोटा वाटपाच्या प्रमाणात बदल होणे, नवीन भागीदार भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश घेणे, एखादा भागीदार व्यवसायातून निवृत्त होणे, रिटायर होणे ज्याला आपण म्हणतो, एखाद्या भागीदाराचा मृत्यू होणे, वेगवेगळे कारण आहेत. भागीदारीच्या पुनर्रचनेमधलं जे आपल्याला पहिला मार्ग आहे, पहिला प्रकार आहे जो की आता आपल्याला सुरू करायचा आहे, तो म्हणजे काय आहे, भागीदाराचा प्रवेश. आता भागीदाराचा प्रवेश नेमकं कशाला म्हणायचं तर बघा, भारतीय भागीदारी कायदा 1932च्या कलम 31 उपकलम 1 नुसार, बघा भारतीय भागीदारी कायदा 1932च्या कलम किती नुसार, 31 आणि उपकलम किती नुसार, 1 नुसार, वर्तमान म्हणजे व्यवसायामध्ये असणाऱ्या म्हणजे हयात सर्व भागीदारांच्या संमतीने, बघा कोण्या एका भागीदाराचा जरी विरोध असेल तर अडचण येऊ शकते, बरं, सर्वच भागीदारांच्या संमतीने जेवढे व्यवसायात भागीदार आहेत त्या सगळ्यांच्या संमतीनं नवीन भागीदारास भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश दिला जातो. म्हणजे नवीन भागीदाराला भागीदारी संस्थेमध्ये सामावून घेतलं जाते. जर समजा जुने भागीदार सगळ्यांच्या विचारानं नवीन भागीदाराला भागीदारी संस्थेमध्ये सामावून घेत असतील
त्यांना ऍडजस्ट करत असतील तर त्याला भागीदाराचा काय म्हणायचं, प्रवेश म्हणायचं. मग आता नवीन भागीदाराला भागीदारी संस्थेमध्ये काय काय आणावं लागते, भांडवल आणावं लागते, त्याचबरोबर ख्यातीमधला हिस्सा आणावा लागते. त्यामुळे त्याला भविष्यात होणाऱ्या नफ्यात हिस्सा प्राप्त करण्याचा काय मिळतो, अधिकार मिळतो. उग होय का नव, भागीदारी संस्थेने थुतरवरी घेऊन यालाय, नुसता रिकाम्या हाताने यालाय, त्याला व्यवसाय संस्थेमधला नफ्यातला अधिकार मिळेल का, मिळणार नाही. माय त्यासाठी काय करावं लागते, गट्टुडे घेऊन यावं लागते. गट्टुडा आणावं लागते म्हणजे याचा अर्थ व्यवसायामध्ये काय आणावं लागते, भांडवल आणावं लागते. पैसा बहुत है, हमारे पास पैसा बहुत है, इज्जत नाही. जमल काय, जमणार. भागीदारी संस्थेमध्ये याचा असेल तर इज्जत बी पाहिजे, चार चौघांमध्ये नाव बी पाहिजे, म्हणजे त्याची ख्याती पाहिजे समाजात, तरच तो व्यवसाय संस्थेला भागीदारी संस्थेला काय करू शकतो, पुढे नेऊ शकतो. भागीदारी संस्थेला पुढे न्यायचं म्हणजे का सोपं होय का, नव. त्यासाठी काय करावं लागते, भांडवल आणावं लागते, ख्यातीमधला हिस्सा आणावा लागते. ओके. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, जेव्हा नवीन भागीदार भागीदारी संस्थेमध्ये येते, जेव्हा नवीन भागीदार भागीदारी संस्थेमध्ये येते तेव्हा त्याला भागीदारी संस्थेमध्ये काय आणावं लागते, भांडवल आणावं लागते, ख्यातीमधला हिस्सा आणावा लागते. तेव्हाच त्याला नफ्यामध्ये काय मिळते, अधिकार मिळते. त्याचबरोबर यानंतर नवीन भागीदाराला प्रवेश देण्याची नेमकं गरज काय आहे. नवीन भागीदाराला प्रवेश देण्याची गरज पाहत असताना सगळ्यात महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो बघा की नवीन भागीदाराला व्यवसाय संस्थेमध्ये प्रवेश देण्याचं कारण आहे की भांडवलाची वाढ. जर व्यवसायाला आपल्या भांडवलामध्ये काय करायची असेल, वाढ करायची असेल, भांडवलाची कमतरता असेल, व्यवसायाचा विस्तार करायचा असेल तर नवीन भागीदाराला प्रवेश दिला जातो. त्याचबरोबर व्यावसायिक कौशल्य मिळवायचं असेल, म्हणजे काही टेक्निकल गोष्टी एखाद्या व्यक्तीला जमत नसतील तर त्यावेळेस ज्या व्यक्तीला जमतात अशा व्यक्तीला भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश दिला जातो. आणि यावरूनच भागीदारीचा विकास आणि प्रगती करण्याच्या उद्देशाने नवीन भागीदाराला भागीदारी संस्थेमध्ये काय केला जातो, प्रवेश दिला जातो. थोडक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सांगायचं एकच की भागीदाराचा प्रवेश कशाला म्हणायचं, अस्तित्वात असणाऱ्या भागीदारी संस्थेत, जी संस्था काय आहे, अस्तित्वात आहे. ओके. अशा अस्तित्वात असणाऱ्या भागीदारी संस्थेमध्ये जुने भागीदार नवीन भागीदाराला म्हणतात प्रवेश घ्यायला ये म्हणलं माय. कशाला, प्रवेश घ्यायला ये म्हणलं माय. असे कोणते भागीदार म्हणतात, जुने भागीदार म्हणतात. आणि जुने भागीदार जेव्हा नवीन भागीदाराला प्रवेश घ्यायला ये म्हणलं माय असं म्हणतात तेव्हा त्या नवीन भागीदाराला भागीदारी संस्थेमध्ये भांडवल बी आणावं लागते आणि ख्याती बी आणावं लागते. ह्याच्यावरून आपल्याला प्रवेशाची व्याख्या काय सांगता येईल की अस्तित्वात असणाऱ्या भागीदारी संस्थेत जुन्या भागीदारांच्या संमतीनं नवीन भागीदाराला सामावून घेण्याच्या प्रक्रियेला भागीदाराचा काय म्हणतात, प्रवेश असे म्हणतात. थोडक्यामध्ये समजलं असेल, समजलं नसेल तर व्हिडिओ बॅक घेऊन बघ म्हणलं माय. ओके. मग सगळ्यात महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचण असेल, आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, एकदा लाईक करा. की मग लाईक करा, काय चालेल का, नाही. ओके. तुमच्या काही ज्या अडचणी असतील त्या कमेंट बॉक्स मध्ये कळवा, जेणेकरून मला समजेल तुमच्या प्रत्येक अडचणीला रिप्लाय द्यायची. ओके. आता बरेच विद्यार्थी फोन करतात पण असं ऍडमिशन प्रोसेस असल्यामुळे सगळ्यांचे कॉल रिसिव्ह करणे शक्य होईना गेले, म्हणून तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या कमेंट्स मध्ये तुमच्या अडचणी कळवा, त्यावर रिप्लाय देण्याचा आपण प्रयत्न करूया. मग भागीदाराचा प्रवेश नेमकं काय भानगड आहे थोडक्यामध्ये समजलं. ओके. त्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला अभ्यासायचा आहे, याच भागीदाराचा प्रवेश या प्रकरणामधलं नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण काढणे. आता नवीन भागीदार जेव्हा भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश घेत असताना नफा तोटा वाटपाचं काय करावं लागते, नवीन प्रमाण ठरवावं लागते. म्हणजे नवीन भागीदार यायलाय पण त्याला भविष्यात किती नफा मिळणार आहे त्याचा हिस्सा ठरवावा लागतो. बरोबर. मग भागीदारी संस्थेमध्ये नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण काढण्यासाठी, एकच मिनिट, नवीन प्रमाण काढण्यासाठी नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण काढण्यासाठी हे सूत्र, ही पॉइंट आपल्याला महत्वाचं आहे की नफा तोटा वाटपाचं कोणतं प्रमाण, नवीन प्रमाण. मग नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण काढण्यासाठी दोन पायऱ्या आहेत, दोन सूत्र आहेत. किती सूत्र आहेत, दोन सूत्र आहेत. त्यामध्ये पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो शिल्लक नफा. पहिलं सूत्र काय आहे, शिल्लक नफा. आता शिल्लक नफा काढायचा आहे. सगळ्यात महत्वाचं बघा, भागीदाराचा प्रवेश
या प्रकरणामध्ये नफा तोटा वाटपाचं कोणतं प्रमाण काढायचंय? नवीन प्रमाण काढायचे. म्हणजे जुने भागीदार नवीन भागीदाराला प्रवेश देतात तेव्हा त्यांचं नफा तोटा वाटपाचं प्रमाण ठरते. मग हे प्रमाण ठरत असताना दोन पायऱ्या आहेत, दोन सूत्र आहेत. ओके, त्यामधलं पहिलं काय, कोणता नफा काढावा लागते आपल्याला? शिल्लक नफा काढावा लागते. शिल्लक नफा काढण्यासाठी सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, शिल्लक नफा काढण्यासाठी बघा एक, आता हे एक का भानगड माहिती आहे का? एक म्हणजे 1 नव्हते, ते ऍक्च्युअली 100 आहे. किती आहे? 100 आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं 100चं संक्षिप्त रूप त्या ठिकाणी त्यांनी घेतलंय. 100चं संक्षिप्त रूप म्हणजे किती घेतलंय? 1 घेतलंय. म्हणजे समजा भागीदारी संस्थेचा नफा 100 आहे आणि 100 मधून नवीन भागीदाराचा हिस्सा वजा करायचा. ह्या भानगडीत पडण्यापेक्षा संक्षिप्त रूप घेतले त्यांनी. 100 ऐवजी किती घेतले? 1 घेतले. 1 मधून वजा नवीन भागीदाराचा नफ्यातील हिस्सा. म्हणजे 1 मधून काय वजा करायचा आहे? नवीन भागीदाराचा नफ्यामधला हिस्सा वजा करायचा आहे. 1 मधून जर नवीन भागीदाराचा नफ्यातला हिस्सा वजा केला तर आपल्याला कोणता नफा मिळते? शिल्लक नफा मिळते. ही झाली पहिली पायरी. कशाची? नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण काढण्याची. हे सूत्र महत्वाचे बरं का विद्यार्थी मित्रांनो. या सूत्राशिवाय तुम्हाला नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण या प्रकरणामध्ये काढणं शक्य नाही. त्यानंतर दुसरं सूत्र आहे, दुसरी पायरी आहे नवीन प्रमाण. नवीन प्रमाण काढण्यासाठी बघा, जुने प्रमाण, भागीदारांचं कोणतं प्रमाण? जुनं प्रमाण, आणि त्याचबरोबर गुणिले शिल्लक प्रमाण, जे की आपण पहिल्या पायरीमध्ये काढले बघा. शिल्लक नफा किंवा शिल्लक प्रमाण म्हणता का नाही, तेच बघा. जुनं प्रमाण गुणिले शिल्लक प्रमाण किंवा शिल्लक नफा, ह्या दोन पायऱ्यांचा वापर करून नफा तोटा वाटपाचं कोणतं प्रमाण काढायचे? नवीन प्रमाण काढायचे. ओके, मग तुम्ही देखील समजा सगळ्यात महत्वाचं हे शिल्लक नफा नवीन प्रमाण काढण्यासाठी किती पायऱ्यांचा वापर करणं आवश्यक आहे? 2 पायऱ्यांचा वापर करणं आवश्यक आहे. हे दोन्ही सूत्र तुम्ही लिहून घ्या किंवा ते स्क्रीनशॉट घ्या, आवश्यकच आहे. प्रत्येक गणितामध्ये जवळपास नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण काढण्याची वेळ येऊ शकते. जेव्हा कमी पडलेलं भांडवल असते, जास्त झालेलं भांडवल असतं या प्रकरणामध्ये, त्यावेळेस तुम्हाला नफा तोटा वाटपाच्या नवीन प्रमाणाची काय होईल? गरज भासेल. मग नवीन प्रमाण कसं काढायचं हे याच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासायचे. त्यानंतर आपण नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण कशा प्रकारे काढायचं याची काय उदाहरणं घेऊता. त्या उदाहरणावरून तुम्हाला काय होऊन जाईल? समजून जाईल. पण मी उदाहरण समजून सांगत असताना तुम्ही देखील सोबत सोबत ते उदाहरण लिहून घेण्याचा किंवा समजून घेण्याचा काय करा? प्रयत्न करा. वही आणि पेन काढा आणि लिहून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, तर बघा पहिलं उदाहरण आहे. आता हे उदाहरण कशाचं आहे माहितीये? आपल्याला काय काढायचंय? नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण काढायचंय. आता हे उदाहरण अभ्यासात असताना सगळ्यात महत्वाचं बघा, उदाहरण नंबर 1 काय सांगितलंय? मोहन, 1 मिनिट मी कलर चेंज करतो हा, म्हणजे पुन्हा आपल्याला अडचण येणार नाही. हा बघा, मोहन आणि गणपत, मोहन आणि गणपत 2:3 या प्रमाणात, कोणत्या प्रमाणात? 2:3 या प्रमाणात नफा तोटा वाटून घेतात. म्हणजे मोहन आणि गणपत 2 भागीदार आहेत आणि हे काय करतात? 2:3 या प्रमाणात नफा तोटा वाटून घेतात. त्यांनी भविष्यातील 1/4 हिस्स्यासाठी, त्यांनी भविष्यातील किती हिस्स्यासाठी? 1/4 हिस्स्यासाठी चंद्रकांतला प्रवेश दिला. बघा, मोहन आणि गणपत हे 2 भागीदार आहेत. त्यांचं नफा तोटा वाटपाचं प्रमाण 2:3 आहे. त्यांनी भविष्यातील नफ्यात, म्हणजे भविष्यात जे काही नफा होणार आहे यासाठी चंद्रकांतला प्रवेश दिला आणि चंद्रकांतचा नफ्यातील हिस्सा किती असणार आहे? 1/4 असणार आहे. तर त्यांचे नवीन लाभ वाटपाचे प्रमाण किती म्हणले? मग आता भागीदारांचं नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण काढायचे. नवीन प्रमाण काढण्यासाठी तुम्हाला याच्या अगोदर मी सांगितले बघा, नवीन प्रमाण काढण्यासाठी याच्या अगोदर हे 2 सूत्र सांगितलेत. एक म्हणजे शिल्लक नफा आणि दुसरं म्हणजे नवीन प्रमाण. चला मग पहिलं सूत्र या ठिकाणी घ्या. पहिलं सूत्र काय आहे? 1 नंबरची पायरी काय आहे? शिल्लक नफा. 1 नंबरची पायरी काय? शिल्लक नफा बरोबर 1 वजा नवीन भागीदाराचा हिस्सा. 1 वजा नवीन भागीदाराचा हिस्सा. आपल्याला काय करायचंय? नवीन प्रमाण काढायचे. पहिली पायरी काय? शिल्लक नफा काढणे. मग शिल्लक नफा कसा काढायचा? 1 मधून कोणाचा हिस्सा वजा करायचा? नवीन भागीदाराचा नफ्यातला हिस्सा वजा करायचा. बघा सूत्राप्रमाणे घ्या, 1 ला 1 वजा
ओके, नवीन भागीदाराचा नफ्यातला हिस्सा किती आहे? 1/4. 1/4 आहे. मग 1 मधून किती वजा करायचे? 1/4 वजा करायचे. मग पूर्णांकाची आणि अपूर्णांकाची वजाबाकी करायची असेल, तुम्हाला माहिती आहे रिश्ता बरोबरी का होत आहे का नाही? मग सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी 1च्या छेदामध्ये काही नाही म्हणजे किती असते? 1 असते. मग बबड्या तुला माहित पाहिजे काय की जर समजा छेद सारखे नसतील, अपूर्णांकाचे काय सारखे नसतील? छेद सारखे नसतील, तर बेरीज आणि वजाबाकी करायची कशी? छेद सारखे नसतील तर बेरीज करायची कशी? मास्तर सांगते तशी. ओके, मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं बबड्या? वजाबाकी करायची. वजाबाकी करायची असेल तर सरळ बसून तिरपा गुणाकार करावा लागते. काय करावं लागते? सरळ बसून तिरपा गुणाकार. बघा, अगोदर पहिल्याच्या अंशाला दुसऱ्याच्या छेदानं गुणायचं. कसं? मास्तर सांगते तसं. बघा, 4 1 4 वजाला वजा, नंतर पहिल्याच्या छेदाला दुसऱ्याच्या अंशानं गुणायचं. किती? 1 1 1 आहे का नाही? आणि छेद सारखे करण्यासाठी बबड्या छेदाचा काय करावं लागते? गुणाकार करावं लागते. बघा, 4 1 4. समजलं इथपर्यंत? आता बघा, 4 मधून 1 गेला, राहिले किती? 3, आणि हे 4 ला 4, म्हणजे शिल्लक नफा किती आला बाळांनो? किती आला? 3/4 आला. ही झाली पहिली पायरी. शिल्लक नफा किती आला? 3/4. आता दुसरी पायरी आहे. दुसरी पायरी काय? नवीन प्रमाण बरोबर जुने प्रमाण गुणिले शिल्लक नफा. जुने प्रमाण गुणिले कोणता नफा? शिल्लक नफा. आता आपल्या या ठिकाणी एक एक भागीदार घ्यायचा आहे. एक एक भागीदार घेत असताना सगळ्यात महत्वाचं बघा, एक एक भागीदार घेत असताना पहिला भागीदार कोण आहे? सांगा, पहिला भागीदार कोण आहे? मोहन. त्यांचं आपण या ठिकाणी प्रमाण लिहून घेतो एकदा, म्हणजे नंतर आपल्याला अडचण येणार नाही. 2/3 आहे का नाही? पहिला भागीदार कोण आहे? मोहन आहे. पहिला भागीदार कोण आहे? मोहन. पहिला भागीदार आहे मोहन. आता मोहनचं जुनं प्रमाण काय बाळांनो? बघा, या ठिकाणी त्यांचं प्रमाण दिलंय 2/3 दिलंय. मग मोहनचं जुनं प्रमाण काय? 2/3 म्हणजे लक्षात द्या इकडं, 2/3 म्हणजे एकूण किती माहितीये का? 5. 5 हिश्श्यापैकी 2 हिस्से मोहनचे, 5 हिश्श्यापैकी 3 हिस्से गणपतचे. मग मोहन 2/5. 5 कुठून आले समजलं? सगळ्या प्रमाणाची बेरीज. 2/5 गुणिले आपण शिल्लक नफा पहिल्या पायरीमध्ये काढल्या. बघा, शिल्लक नफा किती आलाय? 3/4 आलाय. किती आलाय? 3/4. आता गुणाकारामध्ये बघूया, छेद सारखे असो नसो, डायरेक्ट काय करायचा? अंशांशाचा गुणाकार करायचा आणि छेदाचा गुणाकार करायचा. बघा, 3 दुनी 6 आणि 5 चौक 20, म्हणजे 6/20 एवढा हिस्सा कुणाचा आला? मोहनचा आला. 6/20 म्हणजे एकूण नफ्याचे किती हिस्से केले माहितीये का? 20 हिस्से केले. 20 हिस्स्यापैकी 6 हिस्से कुणाचे? मोहनचे. त्यानंतर 2 नंबरचं नाव कुणाचं आहे? गणपत. आता गणपतचा हिस्सा किती आहे माहितीये का? 3 आहे. 3/5. 3/5 कुठून आलं समजलं? ओके, 5 काय आहे? त्या 2ची आणि 3ची बेरीज आहे. ओके, म्हणजे 5 हिस्स्यापैकी 2 हिस्से गणपतचे, 2 हिस्से मोहनचे आणि 3 हिस्से गणपतचे. गुणिले या ठिकाणी काय घ्यायचं? जुनं प्रमाण गुणिले शिल्लक नफा म्हणले. शिल्लक नफा किती आलाय? 3/4 आलाय. किती आलाय? 3/4. काय करायचं? अंशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार. किती? 3 त्रिक 9 आणि 5 चौक 20, म्हणजे 9/20 एवढा हिस्सा कुणाचा आला? गणपतचा आला. आता आपला तिसरा भागीदार जो आहे नवीन आहे, ज्याचं नाव आहे चंद्रकांत. नवीन भागीदार कोण आहे? चंद्रकांत आहे. आता नवीन भागीदाराचं जुनं प्रमाण नसते बाळांनो. का बरं? ते आता तर नवीन आलाय. पण नवीन भागीदाराचं जुनं प्रमाण नाही म्हणजे त्याचा हिस्सा आहे. त्याचा हिस्सा किती आहे? 1/4 आहे. गुणिले
या ठिकाणी शिल्लक नफा घ्यायला जमत नाही. त्याचं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो की शिल्लक नफा का घ्यायला जमत नाही नवीन भागीदारासोबत, कारण का त्या शिल्लक नफ्यावर जुन्या भागीदारांचा अधिकार असतो, नवीन भागीदाराचा नाही. मग आता सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी एक शॉर्टकट पण आहे नवीन भागीदाराचा हिस्सा काढण्याची. कशी? 20 हिश्श्यापैकी 6 हिस्से मोहनचे गेले आणि 9 हिस्से गणपतचे गेले, म्हणजे एकूण किती हिस्से गेले माहिती आहे? 15 हिस्से गेले. राहिले किती हिस्से? 5 हिस्से. शॉर्टकट बी येते 5/20, पण शॉर्टकट कडे आपल्याला नंतर विचार करायचा आहे. आधी स्टेप बाय स्टेप काढायचं कसं बघा. 1/4 नवीन भागीदाराचा हिस्सा घेतला. मग आता काय करायचंय? जुन्या भागीदाराच्या प्रमाणाची बेरीज घ्यायची. आता जुन्या भागीदाराच्या प्रमाणाची बेरीज कशी घ्यायची? तर या ठिकाणी बघा, जुन्या भागीदाराच्या प्रमाणाची बेरीज. जुन्या भागीदाराचं प्रमाण किती आहे? 2/3 आहे, म्हणजे 2/5 आणि 3/5. डायरेक्ट जुन्या भागीदाराच्या प्रमाणाची बेरीज घ्या. छेद सारखे आहेत, मग डायरेक्ट अंशांशाची बेरीज होईल. किती? 2 आणि 3 5 आणि छेद येतात लिहून टाकायचा 5/5. म्हणजे या ठिकाणी किती आलं माहितीये? या ठिकाणी बघा 5/5 किती घ्यायचे? 5/5 हे काय माहितीये का? जुन्या भागीदाराच्या प्रमाणाची बेरीज. कारण का नवीन भागीदाराला शिल्लक नफ्यावर अधिकार नसतो, पण जुन्या भागीदारांवर अधिकार असतो, म्हणून जुन्या भागीदाराच्या प्रमाणाची बेरीज या ठिकाणी त्याचं म्हणजे प्रमाण घेऊन त्यासोबत गुणाकार करायचा. कसा? बघा 5×1 5 आणि 5×4 20. म्हणजे या ठिकाणी आपण नफा तोटा वाटपाचं ओके नवीन प्रमाण काढलं. नवीन प्रमाण किती आलं बघा, फक्त अंश बाजूला घ्या. नवीन प्रमाण आहे विद्यार्थी मित्रांनो, किती आले या ठिकाणी? 6/9/5. हे त्यांचं नफा तोटा वाटपाचं कोणतं प्रमाण? नवीन प्रमाण. हे आपल्याला वेगळं कसं लिहिता येईल आणखी? 6/20 9/20 अजून 5/20. ओके, नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण कसं काढायचं हे थोडक्यामध्ये समजले. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या अडचणी विचारू शकता आणि व्हिडिओ तुम्ही बॅक घेऊन देखील बघू शकता. ओके, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नफा तोटा वाटपाचं प्रमाण कसं काढायचं काय नाही या ठिकाणी आपण हे पाहिले. यानंतर पुढचं उदाहरण आहे 2 नंबरचे उदाहरण आहे. 2 नंबरचं उदाहरण बघा, या ठिकाणी सांगितलंय अमर आणि अकबर हे समान प्रमाणात नफा तोटा वाटून घेणारे काय आहेत? भागीदार आहेत. आणि त्यांनी काय केले माहितीये का? अँथोनीला 1/4 हिस्सा मिळवण्यासाठी प्रवेश दिलाय. तर त्यांचं नवीन प्रमाण किती म्हणा? अमर अकबर समान भागीदार आहेत. आता 2 भागीदार म्हणल्याच्या नंतर त्यांचं प्रमाण काय असणार आहे? 1:1 असणार आहे. 1:1 म्हणजेच 1/2 1/2. 2 हिस्सापैकी 1 हिस्सा अमरचा, 2 हिस्सापैकी 1 हिस्सा अकबरचा. अमर आणि अकबर हे 2 भागीदार आहेत. त्यांनी 1/4 हिस्सासाठी काय केलाय? अँथोनीला प्रवेश दिलाय. तर त्यांचं नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण किती म्हणले? मग नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण किती काढायचं कसं? मास्तर सांगते तसं. तर समजून घ्या. 2 पायऱ्या आहेत बाळांनो. किती पायऱ्या आहेत? 2 पायऱ्या. पहिली पायरी कोणती आहे? शिल्लक नफा. शिल्लक नफा बरोबर सांगा. 1 बरोबर आहे बघा. 1 वजा ते गंगूबाई बरोबर सांगाले 1 वजा नवीन भागीदाराचा कशातील हिस्सा? इथे शॉर्टकट मध्ये सांगतो, नफ्यातील हिस्सा. आता 1 घ्यायचं. 1 म्हणजे काय? 100 नफा आहे. 100 गृहीत धरण्यापेक्षा 100चं संक्षिप्त रूप किती घेतले? 1 घेतले. वजा नवीन भागीदाराचा नफ्यातला हिस्सा किती आहे? 1/4 आहे. आता बघा 1 मधून 1/4 वजा करायचे. इथं छेदामध्ये काही नाही म्हणजे किती असते? 1 असते. ओके, मग छेद सारखे नसतील तर अपूर्णांकाचा काय करतात? तिरपा गुणाकार किंवा अंशाला आणि छेदाला सारख्या संख्येने गुणावं लागते. त्या भानगडीत पडण्यापेक्षा डायरेक्ट काय करा? तिरपा गुणाकार करा. अगोदर पहिल्याच्या अंशाला दुसऱ्या छेदाने गुणायचं. 4×1 4 वजाला वजा 1×1 1 आणि 4×1 4. ओके, 4 मधून 1 गेला किती उरले? 3 उरले. 4 ला 4 म्हणजे शिल्लक नफा बघा याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये पण
3/4 आला होता, यामध्ये पण किती आलाय 3/4 आलाय. इथपर्यंत समजलं? ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढची पायरी बघा. पुढची पायरी कोणती आहे? नवीन प्रमाण. ओके, नवीन प्रमाण. नवीन प्रमाणाचे सूत्र काय सांगा? नवीन प्रमाण, हा बरोबर आहे सूत्र काय? बरोबर, जुने प्रमाण गुणिले कोणता नफा? शिल्लक नफा. शिल्लक नफा. इथपर्यंत झालं? जुने प्रमाण गुणिले कोणता नफा? शिल्लक नफा. चला मग पहिला भागीदार कोण आहे? अमर. हा, त्यांचं नफा तोटा वाटपाचं प्रमाण कसं होतं? समान होतं. समान होतं म्हणजे किती होतं? 1:1. समान म्हणजे किती असते बघा? 2 भागीदार असतील ते 1:1. ओके, 3 भागीदार असतील ते 1:1. ओके, जुनं प्रमाण बघा 1:1 म्हणजेच 1/2 लिहिता येईल का? 2 कुठं आलं समजलं? दोन्हीच्या प्रमाणाची बेरीज. ओके, गुणिले कोणता नफा घ्यायचा आहे? शिल्लक नफा, जे की आपण पहिल्या पारीमध्ये काढलाय. किती काढलाय? 3/4 काढलाय. ओके, डायरेक्ट आता अंशांशाचा गुणाकार करा, छेदाछेदाचा गुणाकार करा. गुणाकारामध्ये छेद सारखे असण्याची काही गरज नाही. 3×1 3 आणि 4×2 8 म्हणजे किती आला? 3/8. नंतर कोण आहे? अकबर. अकबरचं किती येईल बघा? 1/2 गुणिले 3/4 किती येणार? 3×1 3, हा 4×2 8. हे जो कोणाच झालं? अकबर झालं. आता तिसरा भागीदार कोण आहे? तिसरा भागीदार आहे, एक मिनिट, तिसरा भागीदार आहे बघा अँथोनी. अँथोनी हा कोणता भागीदार आहे? नवीन भागीदार आहे. त्याचा हिस्सा किती आहे बाळांनो? 1/4 गुणिले या ठिकाणी काय घ्यायचंय? जुन्या भागीदाराच्या प्रमाणाची बेरीज घ्यायची. जुन्या भागीदाराचा नफा किती आहे? 1:1 आहे. त्याची बेरीज म्हणजे 1/2 आणि 1/2 यांची बेरीज करा. किती येईल? 2/2. 2 कुठून आली माहिती आहे? 1 आणि 1 किती झाली? 2 आणि छेद एकदाच लिहायचा. 2/2. नवीन भागीदाराला शिल्लक नफ्यावर अधिकार नसतो, म्हणून जुन्या भागीदाराच्या प्रमाणाची बेरीज घ्यायची. ओके, किती? 2/2. किती येईल? 2×1 2 आणि 4×2 8. म्हणजे याचा अर्थ त्यांचं नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण किती आलं माहितीये का? 3:2. समजलं? काय अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून ह्याच्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचं एक उदाहरण पाहूया. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं नफा तोटा वाटपाच नवीन प्रमाण काढण्याचे जर वेगवेगळे उदाहरण आले तर त्या प्रत्येक कंडिशनचं आपण एक उदाहरण या ठिकाणी घेतलंय. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे, हे तुम्हाला जमून जाईल, काही अडचण नाही, वाटल्याशी लिहून घ्या, याची प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. पहिलं उदाहरण झालं या प्रकारचं. ओके, काय घ्यायचं सांगा, घेऊ, चालते, काही अडचण नाही. आता बघा, अ आणि ब दोनाशी एक प्रमाणात नफा तोटा वाटून घेतात. त्यांनी कोणाला प्रवेश दिलाय? क ला भागीदारीमध्ये प्रवेश दिलाय. त्यांचा नफा तोटा त्याचा हिस्सा किती होता? 1/5 होता. कुणाचा? क चा. तर नवीन प्रमाण किती म्हणलंय? नेहमीप्रमाणे पहिली पायरी कोणता? नफा, शिल्लक नफा. आता विद्यार्थी मित्रांनो, शिल्लक नफा काढण्याचं एक शॉर्टकट टेक्निक आहे बरं का. 1 मधून नवीन भागीदाराचा हिस्सा तर वजा कराच, ही टेक्निक आहेच, पण शिल्लक नफा काढण्याची आणखी एक शॉर्टकट ट्रिक्स आहे. काय आहे माहितीये का? नवीन भागीदाराचा हिस्सा किती आहे? 1/5 आहे. काहीच करायचं नाही, छेदामधून अंश वजा करायचा. आता 5 मधून 1 वजा करा, किती उरले? 4. 4/5. हे कोणता हिस्सा आला? शिल्लक नफा आला, शिल्लक प्रमाण आलं. त्यानंतर समजा 1/6 असेल,
तर शिल्लक नफा कसा काढायचा? छेदामधून अंश वजा करायचा. ही शॉर्टकट टेक्निक आहे बरं शिल्लक नफा काढण्याची. ही परीक्षेमध्ये वापरायची असते. हा शिल्लक नफा काढण्याची बघा 6 मधून 1 गेला किती? 5/6. याच्या अगोदरच्या गणितामध्ये बघा 1/4 होती. शिल्लक नफा काढण्याची शॉर्टकट टेक्निक काय? छेदामधून अंश वजा करा. 4 मधून 1 वजा केला किती उरले? 3/4. मग शिल्लक नफा कसा काढायचा हे समजलं? ओके. मग शिल्लक नफा काढण्यासाठी बघा शिल्लक नफा बरोबर 1 वजा नवीन भागीदाराचा हिस्सा. 1 वजा नवीन भागीदाराचा हिस्सा. 1 मधून नवीन भागीदाराचा हिस्सा किती? 1/5 आहे. छेदामध्ये काही नाही म्हणजे किती असते? 1 असते. 5×1 5. तिरपा गुणाकार करायचा बरं का. वजाला वजा, एकाएकी 1 आणि 5×1 5. 5 मधून 1 गेला किती उरले? 4. छेदला छेद 5 लिहून टाका. किती आला? 4/5. एवढा कोणता नफा आला? शिल्लक नफा आला. त्यानंतर दुसरी पायरी काय आहे? दुसरी पायरी आहे बघा नवीन प्रमाण बरोबर कोणते प्रमाण? जुने प्रमाण वजा नाही गुणिले शिल्लक नफा. हे सूत्र पाठ पाहिजे बरं का बाळांनो. सूत्र पाठ असल्याशिवाय तुम्हाला नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण काढायचं कसं समजणार नाही. चला मग आता या ठिकाणी अ, ब आणि क आहेत ना, त्यांचं प्रमाण काय आहे? 1 ता बघूता. हा 2/1 आहे. तर बघा पहिला भागीदार कोण आहे? अ आहे. अ चं प्रमाण किती आहे? 2/1 म्हणजे 2/3. बघा 2/1 म्हणजे किती? 2 आणि 1 ची बेरीज किती? 3 येते बरोबर. गुणिले शिल्लक नफा किती आहे? 4/5 आहे. शिल्लक नफा किती आहे? 4/5. किती येईल? 4 दुनी 8 आणि 5 त्रिक 15. हे कुणाचा हिस्सा आला? अ चा आला. त्यानंतर ब नावाचा भागीदार बघा किती आहे? 1/3 गुणिले 4/5. किती येईल? 4×1 4 आणि 5 त्रिक 15. हे कुणाचा झाला? ब चा झाला. आता क म्हणजे कोणता भागीदार आहे? नवीन भागीदार आहे. नवीन भागीदाराचा हिस्सा किती आहे? 1/5 आहे. गुणिले शिल्लक नफ्यावर अधिकार असतो का? नाही. जुन्या भागीदाराच्या प्रमाणाची काय घ्यायची? बेरीज. जुन्या भागीदाराचं प्रमाण काय आहे? 2/1. 2/1 ची बेरीज बघा 2/3 आणि 1/3 म्हणजे किती येईल? 3/3 येईल बरोबर. मग गुणिले घ्यायचं 3/3. किती येईल? 3×1 3 आणि 5 त्रिक 15. मग या ठिकाणी 15 हिश्शापैकी 8 हिस्से अ चे, 15 हिश्शापैकी 4 हिस्से ब चे आणि 15 हिश्शापैकी 3 हिस्से कुणाचे? क चे. म्हणजे अशा प्रकारे नफा तोटा वाटपाचं त्यांचं नवीन प्रमाण किती आले बाळांनो? किती आले सांगा? 8×4=3 म्हणजे 8×4 12, 12×3 15. हे झालं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढचं एक उदाहरण आहे बघा जे की खूप सोपं आहे, जे खूप इझी आहे. काय? सचिन आणि संकेत समान भागीदार आहेत. समान भागीदार आहेत याचा अर्थ त्यांचं नफा तोटा वाटपाचं प्रमाण किती असेल? 1:1. म्हणजेच ह्याला आपल्याला असे सांगता येईल की 1/2 1/2. हे दोन्ही भागीदार काय करतात? समान प्रमाणात नफा तोटा वाटून घेतात. त्यांनी काय केले माहितीये का? अनिकेतला प्रवेश दिलाय. पुन्हा सचिन आणि संकेतनं अनिकेतला प्रवेश दिलाय. किती हिस्सासाठी? 1/3 हिस्सासाठी प्रवेश दिलाय. आता शॉर्टकट टेक्निक या ठिकाणी मी थोडंसं शॉर्टकट सांगतो बरं का. हे शिल्लक नफा काढण्यासाठी 2 पायऱ्या आहेत. पहिली पायरी कोणती आहे? शिल्लक नफा. आता शिल्लक नफा आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं ह्याचं उत्तर तोंडी आहे बरं का. याचं उत्तर तोंडी कसं? जर जुन्या भागीदाराचं प्रमाण समान असेल आणि नवीन भागीदाराचा हिस्सा 1/3 असेल तर सर्व भागीदाराचं प्रमाण ही समान येते, सारखंच येते. कसं? तर बघा शिल्लक नफा बरोबर 1 वजा नवीन भागीदाराचा नफ्यातील हिस्सा. ओके. 1 मधून नवीन भागीदाराचा हिस्सा किती? 1/3 आहे. वजा करा. छेदामध्ये काही नाही म्हणजे किती असते? 1 असते. 3×1 3 वजाला वजा, एकाएकी 1 आणि 3×1 3 म्हणजे छेदाचा गुणाकार. 3 मधून 1 गेला
2 उरले, 2/3 हे कोणता नफा आला? शिल्लक नफा आला. त्यानंतर पुढे बघा, त्यांचे नाव काय? सचिन आणि संकेत. ओके. त्यानंतर पुढची पायरी काय आहे? पुढची पायरी आहे बघा, नवीन प्रमाण. ओके. नवीन प्रमाण बरोबर जुने प्रमाण गुणिले शिल्लक नफा. थोडस बोर व्हायला काय? नाचू का? हा, तुम्हाला काही दुसरं कामच नाही माय, नाचा म्हणता आहे का नाही? पहिला भागीदार कोण आहे? सचिन आहे. सचिन, नवीन प्रमाण काढायला ये म्हणलं माय. हा बघा, सचिनचा भागीदार, सचिन नावाचा भागीदारांचं प्रमाण कसं आहे? समान आहे. समान म्हणजे किती? 1/2. कळते का हे? बघा, समान प्रमाण, 2 भागीदार होते ना, 1/2 गुणिले शिल्लक नफा किती आलाय? 2/3. किती येणार? 2 आणि 3 दोन्ही 6. हे कोणाचा हिस्सा आला? सचिनचा आला. ओके. दुसरा भागीदार कोण आहे? संकेत. संकेतचा किती आहे हिस्सा? 1/2 गुणिले 2/3. किती येणार? 2 3 दोन्ही 6. हे कोणाचं आलं? संकेतचं आलं. त्यानंतर तिसरा भागीदार आहे बाळांनो. तिसरा भागीदार कोण आहे? अनिकेत आहे. कोण आहे? अनिकेत. आता अनिकेत या भागीदाराचं जुनं प्रमाण नसतंय, हा नवीन भागीदार आहे. म्हणजे किती आहे? 1/3. आणि जुन्या भागीदाराच्या प्रमाणाची बेरीज घेतात, त्यांचं प्रमाण काय? 1:1 म्हणजेच 1/2. 1/2. थोडस फास्ट सांगायलो बरं का, तुम्हाला पहिलं उदाहरण समजून सांगितलं त्यानुसारच आहे. बघा, प्रमाणाची बेरीज किती येणार? 1 आणि 1 2 आणि छेद एकदाच घेऊन टाका, म्हणजे किती येणार? 2 3 दोन्ही 6. म्हणजे बघा, आलं काय? जर जुनं प्रमाण समान असेल आणि नवीन भागीदाराचं प्रमाण 1/3 दिलं असेल तर येणारं प्रमाण देखील कसं येणार? समानच येणार. म्हणजे किती आलं? 2:2 म्हणजेच 1 ब झालं की बे म्हणा होता, आहे का नाही? म्हणजे अशा प्रकारे आपण नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण भागीदाराच्या प्रवेशामध्ये कसं काढायचं याचे वेगवेगळे उदाहरणं पाहिलेत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील, खरंच आमच्या व्हिडिओमुळे तुमचा फायदा होत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या वर्गातील इतर काही तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत पण लिंक पोहोचवा बरं का. ते बिचारे वाट बघत बसले असतील पोलीस सरचे व्हिडिओ यालेत म्हणून, आहे का नाही? म्हणजे बऱ्याच कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यांमध्ये बरोबर आपलं युट्यूब चॅनल पोहोचलेलं आहे. ओके. तसं तुम्ही आणखी चांगल्या प्रकारे इतर विद्यार्थ्यांपर्यंत देखील पोहोचवण्याचा प्रयत्न करा, त्यांचा पण या ठिकाणी फायदा होईल. या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अकाउंट विषयाची चांगल्या प्रकारे तयारी करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. ओके. अकाउंटच म्हणून नाही, आपले कॉमर्सचे बाकीचे विषय जे आहेत त्यांची देखील चांगल्या प्रकारे तयारी करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलं, जर समजा व्हिडिओमध्ये काही आमच्या चुका होत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कृपा करून त्या चुका सांगा, जेणेकरून मला त्या चुका काय करता येतील? सुधारता येतील. ओके. या ठिकाणी आपण थांबूता. धन्यवाद.